जय सियाराम. मी आहे रंजना. तुम्ही पाहता रंजनास किचन. पालक पालक म्हटलं का मुलांना खूप कंटाळा येतो, मोठ्यांनाही कधी कधी आवडत नाही. पण मी आज जी पालकाची रेसिपी घेऊन आले आहे ती एकदा केली तर घरचे व मुलं नेहमी ही रेसिपी करायला सांगतील. आज मी घेऊन आले आहे पालक पनीर राईस. याला खूप चवदार लागतो आणि याच्यामध्ये मी अजून एक ट्विस्ट आणली आहे. याला मी करणार आहे स्मोकी पालक राईस, जेणेकरून याला बिर्याणीचा एकदम छान असा फ्लेवर येतो. कोळशाच्या त्याची खाण्याची चव एकदम बदलून जाते. तर चला जाऊया किचन मध्ये आणि बनवूया स्मोकी पालक पनीर राईस. बनवण्यासाठी इथे मी एक मेजरिंग कप शेलाना बासमती तांदूळ घेतला आहे. त्याचा मी भात शिजून घेतला आहे. भाज्यांमध्ये इथे मी पनीर घेते, एक कांदा, कोबी वाटीभर, अर्धी वाटी गाजर, लसूण, आलं व हिरवी मिरची. इथे मी 10 हिरव्या मिरच्या, 15-20 लसणाच्या पाकळ्या व आल्याचा 1 इंच तुकडा घेतला आहे. इथे एका साईडला मी पालक उकळत ठेवला आहे. तो थंड झाला की आपण त्याचं प्युरी करून घेऊ. आता इथे आपण आलं, लसूण व हिरवी मिरची याची पेस्ट करून घेऊ. पनीर आपण तळून घेऊ. इथे पालक उकळत ठेवला आहे. इथे मी एक जोडीचा पालक घेतला आहे. हा पालक उकळून थंड झाला की आपण याची प्युरी बनवून घेऊ. कढई तापत ठेवली आहे. यामध्ये मी टाकते 3 चमचे भरून तेल. आपण भात परतायला तेलाचा वापर थोडा जास्तच करणार आहे. इथे मी तळलेलं तेल वापरते. भात करण्यासाठी, कोणताही भात परतण्यासाठी जर तुमच्याकडे तळलेलं तेल असेल तर तुम्ही त्यामध्ये भात परता. भाताला खूप छान चव येते. आता यामध्ये टाकून घेऊया कांदा. आपण चिरलेलं गाजर, कोबी. आपल्याला भाज्या लई शिजून द्यायच्या नाही, फक्त थोड्या थोड्या परतायच्या आहे. यामध्ये टाकून घेऊ आलं, हिरवी मिरची व लसणाचं वाटण. आता यामध्ये टाकून घेऊ आपण हा भात. भाज्या परतताना मीठ टाकायचे राहून गेले होते. आता मी टाकून घेते यामध्ये मीठ. मीठ तुमच्या चवीनुसार टाकून घेऊ शकता. आता जे पनीर तळलेलं आहे आपण ते टाकून घेऊ. आता हा भात घालून घेऊ. भाज्या परततानाच मीठ टाकायचं आहे. माझं टाकायचं राहून गेलं, त्यामुळे मी यात मीठ नंतर टाकते. तर यामध्ये टाकून घेऊया दळलेला पालक. मी यामध्ये वटाणा व घेवडा पण टाकू शकता. माझ्याकडे वटाणा घेवडा नव्हता, त्यामुळे मी इथे टाकला नाहीये. त्याच्यात वटाणा व घेवडा छान लागतो. आपल्याला हा भात चांगला परतून घ्यायचा आहे. आपला भात इथे परतून झाला आहे. या भाताची चव अजून वाढवण्यासाठी आपण ह्या भाताला स्मोकी फ्लेवर देऊ. इथे मी बाजूला कोळसे गॅसवर गरम करत ठेवले होते. आता आपण यामध्ये वाटीमध्ये कोळसा टाकू व थोडं तूप टाकून याला स्मोकी फ्लेवर देऊ. ते गॅस कमी करून घेते, बारीक गॅस करून घेते.
आता ह्या कोळशावर थोडेसे जिरे टाकते, थोडेसे तूप. पटकन आपण यावर झाकण ठेवू व गॅस बंद करून हे 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून भाताला खूप छान स्मोकी फ्लेवर येईल. 5 मिनिटं झाले. आता आपण याचं झाकण खोलून बघूया. छान असा मस्त खमंग वास भाताचा येत आहे. मी तुमच्याबरोबर मागे मसाला राईसची व्हिडिओ शेअर केली होती, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर असा कोळशाचा वास दिला तर खूप छान लागेल, त्याची चव खूप छान लागेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक कर, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.